कोकणाच्या राजकारणातून सूर्यकांत दळवी यांनी उद्धव गटातून बाहेर पडत भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। बाळासाहेबांचे निष्ठावंत भाजपात प्रवेश, दळवींच्या निर्णयाने कोकणच्या राजकीय वर्तुळात खळबळ। दरम्यान या संदर्भात दळवी आणि बावनकुळे यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। हे अनेक दिवसाचं स्वप्न जनतेचं होतं, समोरून पक्षाचं होतं, आमचंही होतं की विकासाला गती देण्यासाठी कोणत्या दिशेने आपण वाटचाल करावी, तर त्याला योग्य दिशा आता मिळाली। यापुढे मतदारसंघात आणि कोकणामध्ये विकासाचा वेग वाढेल। रायगडातले मोठे नेते 5 वर्ष जे आमदार राहिले सूर्यकांत दळवीजी, त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। याचा अर्थ काय? अर्थ हा आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाविरोधी घेतलेल्या भूमिकेला समाज, जनतेची आता मान्यता राहिली नाही, कार्यकर्त्याची मान्यता राहिली नाही आणि म्हणून पक्षप्रवेश होत आहे। एक 25,000 लोकांचा पक्षप्रवेश पुन्हा दापोलीमध्ये होणार आहे। आज सूर्यकांत दळवीजींनी या ठिकाणी आम्ही छोटा पक्षप्रवेश केला आहे। दरम्यान या निमित्ताने दापोलीमध्ये काय राजकारण सुरू आहे पाहूयात। मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्या खेड मतदारसंघात बहुतेक भाग दापोलीचा। खेडचं वर्चस्व गेल्यानं कदमांची ढवळाढवळ वाढली। शिवसेनेची 2019ला योगेश कदम यांना उमेदवारी। उद्धव यांनी डावलल्याने दळवी नाराज। शिवसेना 2022ला फुटल्यानंतर महत्त्वाच्या जबाबदारीची दळवींना अपेक्षा। सूर्यकांत दळवी यांच्या अपेक्षेवर अनंत गीतेंनी पाणी फेरलं। गीते महत्त्वाच्या पदावर आणि दळवी पुन्हा नाराज। राजकारण संपण्यापेक्षा दळवींनी पर्याय शोधण्याचं ठरवलं। दळवींसमोरचा पहिला पर्याय शिंदे गटाचा, मात्र तिथे पूर्वीपासूनच कदम पिता पुत्रा होते। दळवींसमोरचा दुसरा पर्याय राष्ट्रवादी, मात्र राष्ट्रवादी कोकणात प्रभावहीन आहे। अखेरीस दळवींचा भाजपात प्रवेश। दळवींच्या मागे रवींद्र चव्हाणांची ताकद। दळवींच्या आडून भाजपाची स्थानिक राजकारणात कुरघोडी। दळवींच्या भाजपा प्रवेशामुळे कदमांसमोर आव्हान कडवच।